तू खूप ऐकलं आहेस, तू खूप वाचलं आहेस, तू खूप शिकला आहेस, तू खूप बघितलं आहेस, पण आता घेणं पुरे झाले, देणं सुरू करायची वेळ आली आहे. नाऊ इट्स टाइम टू क्रिएट. आपण सगळे आयुष्यभर काहीतरी घेत असतो. ज्ञान घेतो, सल्ले घेतो, मोटिवेशन घेतो, पण त्याचा कधी उपयोग करतो का? आपण कितीतरी वेळा यूट्यूबवर व्हिडिओ पाहतो. हाऊ टू स्टार्ट अ बिझनेस, हाऊ टू राईट अ बुक, हाऊ टू बी कॉन्फिडंट. पण किती वेळा त्या माहितीचं रूपांतर कृतीत केले? मित्रांनो, एक क्षण थांबा. मनात प्रश्न विचारा. मी आजपर्यंत काय संकलित केलं आणि मी त्यातून काय निर्माण केलं? शब्द का नाही लिहिले? व्हिडिओ का नाही बनवला? बिझनेस का नाही सुरू केला? आणि गाणी का नाही गायली? डिझाईन्स का नाही काढल्या? लक्षात ठेवा, कंझ्युम करणं सोपं आहे, पण क्रिएटर होणं ही खरी क्रांती आहे. आज जगात लाखो लोक कंझ्युम करत आहेत, रील्स, शॉर्ट्स, व्हिडिओज. पण जे लोक निर्माण करत आहेत तेच लोक जग बदलत आहेत. कंझ्युमर म्हणजे काय? कंझ्युमर म्हणजे घेणारा. तो माहिती घेतो, मनोरंजन घेतो, प्रेरणा घेतो, पण त्या गोष्टींचं रूपांतर कृतीत करत नाही. क्रिएटर म्हणजे कोण? क्रिएटर म्हणजे निर्माण करणारा. तो फक्त बघत नाही, तो काहीतरी निर्माण करतो. तो विचार लिहितो, व्हिडिओ बनवतो, गीत तयार करतो, एखादा व्यवसाय सुरू करतो, नवीन कल्पना लोकांसमोर आणतो. क्रिएटर म्हणजे कोणताही परिपूर्ण माणूस नाही, तो फक्त धैर्य ठेवून सुरुवात करणारा असतो. क्रिएटर होण्याचे फायदे आहेत. आत्मविश्वास वाढतो, ओळख निर्माण होते, आर्थिक उत्पन्नाची दारे उघडतात, लोकांवर सकारात्मक प्रभाव पडतो, स्वतःचं ध्येय स्पष्ट होतं आणि आयुष्याचा खरा आनंद मिळतो. कंझ्युमर होणं म्हणजे वाहत्या नदीत बसून बघत राहणं, पण क्रिएटर होणं म्हणजे ती नदी स्वतःच्या हातानं वळवणं. आता सुरुवात करा अपूर्णतेतून. आपण अनेकदा एखादी गोष्ट सुरू करण्यासाठी थांबतो, कारण आपल्याला वाटतं आधी परिपूर्ण तयारी करतो, जरा अजून शिकतो, मगच सुरू करतो. आताच योग्य वेळ नाही, माझं ज्ञान पुरेसं नाही, माझं बोलणं चांगलं नाही, माझ्याकडं साधनं नाहीत. हे सगळं म्हणजे अपूर्णतेचं भय. जोपर्यंत मी परिपूर्ण होत नाही, तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. पण सत्य काय आहे? परिपूर्ण दिवस कधीच येत नाही. परिपूर्णता ही सुरुवातीनंतरच घडते. अपूर्णतेतून सुरुवात करणं आवश्यक का आहे? कारण परिपूर्णतेची वाट बघता बघता आयुष्य निघून जातं. वेळ कधीच थांबत नाही. आपण मात्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत थांबतो. सुरुवातीनंतरच सुधारणा शक्य होते. जेव्हा बोलायला लागता, लिहायला लागता, निर्माण करायला लागता, तेव्हा तुम्ही चुका करता आणि मग सुधारता. तुम्ही 100% तयार असाल तेव्हाच सुरू करा हा नियम वापरला असता तर आज जगात काहीच निर्माण झालं नसतं. सुरुवात करा, इम्परफेक्ट असूनही, कारण सुरुवात म्हणजे पहिलं पाऊल यशाकडे. तयारी करत बसण्यापेक्षा लढत शिका. सुरुवात करा, अपूर्ण असेल तरी चालेल, पण थांबू नका. जर तुम्ही आयुष्यभर फक्त घेत राहिला तर एक दिवस रिकामेपणाच्या खोल गर्तेत अडकून जाल. पण एकदाचं देणं सुरू केलं तर जीवनाला अर्थ मिळतो. कारण निर्माण करणं म्हणजे स्वतःचा शोध. तेव्हा विचार करणं थांबवा, परिपूर्णतेच्या प्रतीक्षेत वेळ वाया घालवणं थांबवा. आता सुरुवात करा अपूर्णतेतूनच, कारण ही सुरुवातच पुढे जाऊन परिपूर्णता घडवते. एक व्हिडिओ टाका, एक पोस्ट लिहा, एक विचार मांडा, कोणाला तरी प्रेरणा द्या, कारण तोच खरा परिवर्तनाचा आरंभ आहे. तुमचं आयुष्य केवळ पाहणाऱ्याचं नाही तर निर्माण करणाऱ्याचं व्हावं. कमेंटमध्ये नक्की सांगा आजपासून तुम्ही काय निर्माण करणार आहात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.